व्यासपीठ गावची खबर न्यूज। परखंदे तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे, गावकऱ्यांनी केले काम, 15 दिवसापासून काम बंद। गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत। खालापूर तालुक्यातील परखंदे गावातील तलावासाठी 1,60,00,000 रुपये खर्च करून तलावाचे नव्याने काम सुरू आहे। तलावात पाणीसाठा वाढवण्यासाठी गाळ काढला नाही, संरक्षण कठडा कमी ठेवला असून निकृष्ट दर्जाचे काम सुरू केल्याने गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ठेकेदाराला जाब विचारत काम बंद केले आहे। सदर काम 15 दिवसांपासून बंद असल्याने ठेकेदारावर कारवाई होणार की नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। परखंदे तलावावरती आहोत आणि ह्या तलावाचे काम जे चाललेलं आहे त्या तलावाचे काम जे आहे निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे। ह्या तलावामध्ये जे खोलीकरण व्हायला पाहिजे होतं, खोलीकरण न करता तसंच काम चालू आहे। पुन्हा जे फाउंडेशन मध्ये कडेने जे कठाडा चालू आहे त्या कठाड्याला फाउंडेशन 6 इंच सुद्धा फाउंडेशन झालेलं नाही आणि हा कठाडा जो आहे हा काळांतराने थोड्या दिवसही तो चालणारा नाही। त्यासाठी हे सर्व ग्रामस्थ आज एकत्र येऊन हे काम आज बंद केलेलं आहे आणि ह्याही अगोदर ह्याचा ठेकेदार आणि इंजिनियर ह्या लोकांना इथं समक्ष इथे बोलून काम दाखवलंय, परंतु कोणतीही प्रकारचं त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही आणि ग्रामस्थांच्या तक्रारीला ते गांभीर्याने घेत नसल्यामुळेच आज राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग उपविभाग कर्जत विभागाच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांनी परखंदे तलावासाठी 1,60,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। तलावात पाणीसाठा वाढवण्यासाठी गाळ काढला नाही, संरक्षण कठडा कमी ठेवला असून दगड काढून कॉन्क्रीटचा खर्च वाचवून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रित येत ठेकेदाराला जाब विचारल्यानंतर ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी काम बंद केले आहे। सदर काम 15 दिवसांपासून बंद असल्याने ठेकेदार बदलून चांगल्या ठेकेदाराला काम देण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत। राज्यातील तलाव सरोवर पर्यावरण संवर्धनासाठी शासनाने जो प्रत्येक तालुक्यामध्ये जो तलाव निधी दिलेला आहे आणि त्या निधीचा योग्य उपयोग होऊन त्या तलावाचे संवर्धन होण्यासाठी यासाठी प्रत्येक गावामध्ये जे तलाव जिथे जिथे आहेत ते तलावाचं काम चालू आहे आणि काम चालू असताना ते चांगल्या प्रकारचे काम व्हावे हे ग्रामस्थांची मागणी आहे। आणि हे करत असताना तलावाचा मुख्य उद्देश हे पाहिजे की त्या तलावामधील गाळ साठवण केली पाहिजे, जेणेकरून खोलीकरण आणि रुंदीकरण जर झालं तर पाणी साचेल आणि गुराढोरांना पाणी मिळेल आणि त्या गावाच्या पाण्याची पातळी देखील त्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरात वाढेल आणि जेणेकरून बोरवेलला पाणी लागेल। या दृष्टीने जेणेकरून खोलीकरण जर केलं तर खरोखरच पाण्याचा उपयोग चांगला होईल, परंतु ते न करता जर खाली संरक्षण भिंत म्हणून बांधली आणि जर निकृष्ट दर्जाचं काम झालं तर ते योग्य नाही। या दृष्टीने चांगल्या प्रकारचं काम व्हावा ही गावकऱ्यांची मागणी आहे। नमस्कार, मी परखंदे ग्रामस्थ श्री हेमंत पाटील। आज परखंदे तलावाजवळ आम्ही सर्व ग्रामस्थ इथे जमा झालेलो आहोत। संबंधित तलावाचे जो बांधकाम ठेकेदार आहे त्याच्याशी आता आम्ही बोलणे केले। त्याला आम्ही इथे प्रत्यक्षात व्हिडिओ करून दाखवलं की बाबा काम हे निकृष्ट दर्जाचे आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं की मी उद्या तुमची भेट घेतो आणि जे काही काम आहे ते ग्रामस्थांसमोर म्हणजे कसं पाहिजे त्याचं पाहणी करून जर त्यांनी जे हे काम व्यवस्थित केलं नाही तर आम्हाला पुढचा मार्ग चोखलावा लागेल आणि याची त्यांनी दखल घ्यावी।